बघा, चेक दिला, हा मी चेकचं तर रेकॉर्ड असतं, मी 1 कोटी रुपयाचा चेक दिलेला आहे, उरलेलं याचं मी पत्र दिलेलं होतं. आता मंत्रिपदासाठी पैसे मागितले, इलेक्शनसाठी पैसे मागितले, मला काय मी सांगू शकत नाही. परंतु ज्या दिवशी माझे एक पत्रकार मित्र आदित्य ठाकरेंना भेटायला गेले आणि त्यांनी विचारलं की कोकणातून कोण असणार, तर ते म्हणाले दीपक केसरकरांच्या शिवाय आमच्याकडे कुठलं नाव नाही सिंधुदुर्ग जिल्ह्यातून. परंतु त्यांनी दिलेली कमिटमेंट पूर्ण केलेली नाही. याचा अर्थ काय होतो? कमिटमेंट म्हणजे काय? पैसे आगाऊ दिले पाहिजेत. तर तुमचं मंत्रिपद पक्षासाठी पैसे लागतात, ते चेकने देण्यामध्ये कुठलाही कमीपणा नाही आहे, अलाउड आहे ते चेकने द्यायला. पण तुम्हाला माहिती आहे की मोपा येण्यापूर्वी सिंधुदुर्गमधले भाव काय होते. आज सिंधुदुर्गाने माझ्या वाडवडिलांनी कमावलेल्या जमिनी आहेत त्या काय मी फुकट त्यांना पैसे पाहिजेत म्हणून मी वाटेल त्या रेटने विकू शकत नाही. मंत्री नसलो मला काय फरक पडत नाही, कारण आमच्या वाडवडिलांनी घाम गाळलेला आहे ते पैसे जमिनी विकत घेताना, आणि त्यांनी एवढे मोठे व्यवसाय उभे केले म्हणून माझी श्रीमंती हे आहे. माझी श्रीमंती कमी होते. मी महाराष्ट्रातला एकमेव आमदार आहे ज्याची श्रीमंती दर 5 वर्षांनी कमी होते. म्हणजे मला शेवटी तुम्ही कोणाबद्दल येऊन बोलताय, काय बोलताय? जी लोक तुमच्यासाठी काहीतरी करताय, थोडी तरी माणुसकी ठेवा ना. तुम्ही असाल भले, तुम्ही मला ही पद्धत होत नाही. अमोल माझ्यासाठी केलं त्याच्यापेक्षा जास्त मी तुमच्यासाठी केलं. तुम्हाला 40,000वरून मी 1,50,000वर नेलं, हे माझ्या बंडानंतर घडलेलं आहे. तुम्ही तसं दाखवून द्या की तुम्ही 10 वेळा आला आणि तुमची मतदार वाढले म्हणून. त्याच्यामधल्या एकाही पदाधिकाऱ्याला मी माझ्याबरोबर राहा असं सांगितलेलं नाही. मी त्यांना सांगितलं की तुम्ही आहे तिथं राहा, मी असं कोणाला घेऊन हे करणार नाही. मी माझी नव्याने संघटना बांधू शकतो. आणि त्याच्यामुळे आपण एक गोष्ट निश्चितपणे लक्षात ठेवा की मी त्यांना कुठलीही गोष्ट वाईट बोललेलो नाही. जी मी गोष्ट सांगितली ही 100% सत्य आहे. आणि माझा चेक असेल तर माझा चेक तिथं जमा आहे ना. तसेच माझे उरलेले सुद्धा पैसे चेकने गेले असते तिथं. काय प्रश्न आहे? आमच्यासारखे लोक चेकनेच पैसे देऊ शकतात आणि कोणाला खोके म्हणतात? आम्हाला खोके घेण्याची गरजच नाही. घ्यायची असतील तर तुम्ही इथल्या कॉन्ट्रॅक्टरना येऊन भेटा. एका कॉन्ट्रॅक्टरने म्हटलं की माझ्याकडून 1 रुपया घेतलाय तर मी राजकारणातून निवृत्त होईल. उलट तुमचे पदाधिकारी काय करत असतात त्याची चौकशी करा ना. बघा, ज्या वेळेला सज्जन माणसाच्या अंगावर जातात त्यावेळेला सज्जन माणसं सुद्धा गप्प राहत नाही. अगदी प्रामाणिकपणे सांगतो, तुमच्याबद्दल पूर्ण आदर ठेवून मी माझं काम चालू ठेवेन. परंतु याच्या पुढच्या काळामध्ये ही वस्तुस्थिती मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरून सांगेन की हे घडलेलं होतं. मोदी साहेबांना जी नावं ठेवतात 100% चुकीचं आहे. मोदी साहेबांच्याकडे ज्या ज्या वेळा बाळासाहेबांचं नाव आलेलं आहे त्या वेळेला ते भाऊक झालेले आहेत. त्यांनी पूर्ण ताकद ही उद्धव साहेबांना देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि बाळासाहेबांशी असलेलं त्यांनी नातं नेहमी जपलेलं आहे. यांनी मात्र वाटेल तसं त्यांच्याबद्दल सामनामधून लिहिलेलं आहे. आणि त्याच्यामुळे मोदी साहेबांचं नाव घेऊन तुम्ही लोकांची दिशाभूल करू नका. कुठलाही अपमान ना तो बाळासाहेबांचा मोदी साहेबांनी केला आहे किंवा शिवसेनेचा केलेला आहे. तुम्ही जे काय निर्णय घेतले हे पवार साहेबांनी तुम्हाला सांगितल्यामुळे तुम्ही घेतलेले निर्णय आहेत, त्याला सर्वस्वी तुम्ही जबाबदार आहात. कारण मला हेच माहिती नव्हतं की पवार साहेबांनी सांगितलं. परंतु अजितदादांनी त्याची भाषणामध्ये सांगितलं की दिल्लीहून आल्याबरोबर दुसऱ्या दिवशी संजय राऊत, याचा अर्थ शिवसैनिकांनी ओळखलं पाहिजे की आपल्यामधला फितूर कोण आहे, तर संजय राऊत आहेत. त्यांनी जाऊन ही बातमी पवार साहेबांना सांगितली. त्याच्यामुळे युती पुन्हा अस्तित्वात आली नाही, नाहीतर शेवट गोड झाला असता महाराष्ट्राच्या राजकारणात.